काश्मीरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH एकीकडे पिवळ्या सोन्याचा भाव जे आहे ते तेजीत आहे। सोन्याला भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे, मात्र शेतकऱ्यांचं पिवळं सोनं जे आहे ते कवडी मोल विकत आहे। कारण की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये जवळपास 15 ते 16,000 रुपये हळदीला भाव मिळाला होता, मात्र ही चालत आता मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जे आहे ते 12,500 ते 13,000 वर टिकले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे ते आर्थिक भूदंड सहन करावं लागत आहे। मी आता हिंगोलीच्या संत नामदेव मार्केट यार्डामध्ये याच मार्केटमध्ये मागच्या 4 दिवसापासून हे शेतकरी जे आहेत ते हळद घेऊन दाखल झालेले आहेत। वाहनांच्या रांगा या ठिकाणी आहेत, मात्र हळदीचं बीट जे आहे ते आज काल जे आहे ते शनिवार आणि रविवार असल्यानं काल बीट बंद होता। आज सोमवार असल्याने आज बीट सुरू झालेलं आहे। मात्र बीट जरी सुरू झालं असलं तरी हे शेतकऱ्यांना जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांचा खर्च भरावा लागत आहे। नेमकं शेतकरी आहेत काय झालं, किती दिवस झाले घेऊन आले? 5 दिवस झाले। बर, काय वाहन काय आणलं होतं? ट्रॅक्टर होतं। 5 दिवसापासून ट्रॅक्टर किती येतो खर्च सगळ्या वाहनाचा? होता ना। बर, किती येतो? 5,000। 5,000। बर, पुरते का आता भाव काय हळदीला? काय भाव पुरण? बर, काय करायला पाहिजे? काय भाव वाढायला पाहिजे? बर, काय सांगाल मामा, काय हळद भाव विकायली, खर्च किती येतो आणि खर्चात तुलनेत पुरते का? हो, काही पूर्ण खर्च आलो हो। 5-6 दिवस 7 दिवस 8 दिवस लागायला मालिकायला त्याच्यातून भाडं खर्च लई परेशान झालंय का। वाहन तुम्हाला दुसऱ्या वाहनामध्ये पिकअपचं भाडं कुठे लागायला त्याला 1,000 रुपये का माणसाला लागायला रोजचे। काय मागणी असणार सरकारकडे? काय बरोबर, सरकारनं काही पण सुविधा करा पाहिजे त्याच्यात। व शेतकऱ्याला 8-8 दिवस मालासाठी यावं लागते, काही सुविधा नसते, कोणाकडे एकच माणूस असते, त्यांना 8 दिवस माल कसा सांभाळायचा, त्याचा खर्च पुन्हा 8 दिवस लागते जास्त, वाहनाला खुटी लागते, ते आपल्या शेतकऱ्याकडूनच घेतात। त्यांच्यावर काही सरकारनं काही थोडंसं काही विचार करावा लागत। निश्चितच हे सर्व हळद उत्पादक शेतकरी आहेत। एकीकडं हळदीला भाव नाही तर दुसरीकडं शेतकऱ्यांना जे आहे ते याच संत नामदेव मार्केटमध्ये जे आहेत ते 3-3 ते 4-4 दिवस आपले वाहनं घेऊन थांबावं लागत आहे। कुठेतरी हे मार्केट जे आहे ते रेग्युलर चालू रोजच्या रोज हळदीचं बीट व्हावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH